तर हॅलो भावना, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा दुसरा ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवरती. तर आज रिझल्ट नमोचा आहे. तो आंबा खातोय आणि टेन्शन मला येते रिझल्टचं. आहे बा, मी 3 साईट ओपन करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. हे पाहू शकते बा, इथं त्याचा नंबर आणि ते 1 2 3 वेबसाईट ओपन करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. तो एकदम चिल आंबा खातोय, पाहू शकता ते बा. ते बा एकदम असा कूल आहे हा. आणि मला टेन्शन येते, दगदग वाढली माझी एकदम हाय. आता रिझल्टला अजून 23 मिनटं बाकी आहे आणि रिझल्टला 1-2 मिनटं बाकी असल्यावर आपण चेक करूया. तुम्हालाही लाईव्ह दाखवतो मी रिझल्ट काय काय नाही, याचं रिॲक्शन चेक करू आपण. कसं वाटतंय ना मग रिझल्टचं? दिल गार्डन गार्डन हो रहा है. मजाक नाही, खरं सांग कसं वाटतंय? एक नंबर. बघू आता माझं नशीब काय आहे. पेपर तसा थोडा लिहिला आहे, पास झालं तर झालो, नाहीतर घरी. तर त्याचं म्हणणं असं आहे का आता त्यांनी पेपर एकदम खूप कमी लिहिलेला आहे. कमी म्हणजे बऱ्यापैकी पासिंग सगळे लिहिलेले आहे, पण त्यालाच भीती वाटते आता पास होतो का नाही. तर आपण आता रिझल्ट चेक केल्यावरच कळेल आपल्याला काय काय नाही. तर भावांनो, नमोचा रिझल्ट पाहण्यासाठी फक्त 1 मिनटं राहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. नमो एकदम टेन्शनमध्ये आलेला आहे. हे पहा, नमो एकदम शांततेत हात जोडून बसलेला आहे, देवाची प्रार्थना करतोय. तर हनुमंताचे पाय पड. धर. पास करून देवा. आता देवच वाचू शकते याला. आता 1 मिनटं 12 सेकंड 11 सेकंड. आता एकदम नमोला आपण फोन येत होते आता मित्रांचे का लिंक भेटली का तुला, किती वाजता रिझल्ट आहे लवकर सांग. आणि अजून नातेवाईकांची पण सुरुवात होती, पण यांनी कट करून टाकले. आता कंप्लीट 1 मिनटं 50 सेकंद बाकी आहे. आता पाहूया. मी करतो डायरेक्ट तुम्हाला रिझल्टच दाखवतो, स्क्रीनच दाखवतो मी आता. 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि वेबसाईट क्रॅश. बोललो ना, वेबसाईट क्रॅश. म्हणजे थांब. हां, काय रोल नंबर आहे पटकन सांग. C0 C0 151 51 127. 127. मम्मीचं नाव तसं टाकले तसं सांग पटकन. थांब. भावांनो, नव्याला एकदम 50% पडलेला आहे. 1 नंबर. नव्या पास झालेला एकदम पद्धतशीर 50% पडलेले नव्याला. हे पाहू शकता. 50% पडलेले नमोला. आता काही टेन्शनची बात नाही, पास झालेला आहे. त्याला भीती होती पास होतो का नाही. हे पाहू शकता, एकदम आनंदी झालेला आहे आता नमो. काय वाटतंय नमो आता? कसं वाटतंय? दिल गार्डन गार्डन रुके आहे. बहुत मजा आ रहा है. एक लाल झालेला आहे भावना, थोड्या रडायवर आलेलं आहे. एकदम मस्त चल रे नामो. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुला पास झाल्याबद्दल. आणि हा म्हटलं 30 मार्काचे पेपर लिहून आलाय ना भाऊ, 50 सगळे लिहून आलेले पाहू शकता तुम्ही. डेंजर माणूस आहे हा. मॅथमॅटिक्स 36. चला, काय विषय पास झाला त्याबद्दल अभिनंदन. आणि सगळे व्ह्युअर्स आहे आपले जे यूट्यूब बघताय, त्यांच्यातर्फे मी तुला अभिनंदन करतो परत एकदा. थँक्यू एकदम थँक्यू गाईज. लाईक कमेंट सबस्क्राईब. अपेक्षा नव्हती याला का हा पास होईल. याला बोललो देवाच्या पाया पड, होऊन जाईल सगळं नीट. झालंच. हे बा, आता यांना पण का तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका, आणि घंटा वाजायला विसरू नका. हां, धन्यवाद. एकदम. आता बघ किती खुश झालेलं आहे. आता फिरायला जाऊ, मला पण सुट्ट्या लागतील. उद्या शेवटचा पेपर 28 तारखेला. याच्यानंतर आम्ही दोघंही फिरायला जाणार आहोत. हो, काय प्लॅन, कुठं जायचंय? जाऊया पुरंदरला. पुरंदर. हो, मागच्या ब्लॉगमध्ये पुरंदर आम्ही अर्धच केलं होतं. यावेळेस आपण पूर्ण पुरंदर म्हणजे वरचा किल्लाही वरती पूर्ण फिरून येऊया आणि तुम्हाला सर्व दाखवूया. कारण की आता मी GoPro 10 घेतलेलं आहे. GoPro 10 आणि थोडेसे ॲसेसरीज. तर दाखवूया तुम्हाला त्याचे ब्लॉग आणि ते सर्व काही. भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. अशा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.